राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विजयी 19 सदस्य, त्याचबरोबर शिवसेनेचे 3 आणि ज्यांनी ही निवडणूक लढवली पण त्यांना यश आलं नाही, परंतु नगराध्यक्षाच्या निवडीमध्ये ज्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका राहिली, असे भले ते अपयशी ठरले असतील पण ते सर्व बहादर उमेदवार, स्टेजवर असलेले सर्व सन्माननीय अतिथीगण, मी सगळ्यांचे नावं काही राहिले असतील याच्यातले, फारुख पटेल एक आहेत, अजून काही मंडळी स्टेजवर आहेत, युवक मित्र आणि बंधूंनो, मला फॉर्म भरण्याचे ते 3 दिवस शिल्लक राहिले होते आणि त्याच्या आदल्या दिवशीची रात्रीची बैठक मला आठवते. काय करायचा हा निर्णय करायचा होता. मी दुपारपर्यंत प्रयत्न करत होतो. मी विजयला म्हटलं होतं की पक्ष कोणत्याही परिस्थितीत फुटता कामा नये आणि प्रयत्न करा की जैसे ते परिस्थिती राहावी, परंतु ही जी मंडळी आहेत, जे लोकसभेपासून आपल्या बरोबर आलेले आहेत, एका विचाराला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा स्वीकार करून आपल्या बरोबर आलेले, अजितदादांचं नेतृत्व स्वीकारून आपल्या बरोबर आलेले या लोकांना न्याय जर काही मिळत असेल तर भले अध्यक्षाचा उमेदवार त्यांना करायचा असेल तरी हरकत नाही, परंतु जी मंडळी सातत्याने 2-2, 3-3, 4-4 टर्म विजयी होत आलेले आहे, मी तर चेष्टानं कुणाच्या तरी, मला वाटतं अमरच्या आणि विनोदच्याच वेळेस आणि मला वाटतं पटेलला म्हणलं होतं की एक कॉलेजमधनं जे निघाले ते नगरपालिकेत जाऊन बसलेले, ते घरी गेलेलेच नाहीत अजून. ते कॉलेजमधनं जे निघाले, काहींची डिग्री अपूर्ण राहिलेली, माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे, पटेलची डिग्री अपूर्ण राहिलेली आहे, अमरची सुद्धा डिग्री अपूर्ण राहिलेली आहे. ते काही बोललं नाही म्हणजे राहिलेले आपण, म्हणजे 4-5 जण जे कॉलेजमधनं तिथं गेलेले आणि नगरपालिकेत काम करत असताना उगाच 3-3, 4-4 वेळेस निवडून येत नाहीत लोक, इतकं सहज नाहीये. आणि ही जी काही मंडळी, यांना न्याय जर काही मिळत असेल, मी पहिल्यांदा 15 पर्यंत होतो, 15 वरनं आपण 9ला आलो, 9 वरनं 8 वर आलो, परंतु काहीच नाही म्हटल्यानंतर त्या दिवशी रात्रीची आपली बैठक झाली, दादांचा निरोप आला आणि त्या दिवशी निर्णय करत असताना 52 पहिले आपण उभा करूत का नाही ही चर्चा तिथून सुरू झाली. आणि 3 दिवस राहिलेले फॉर्म भरायला, ते फॉर्मही यशस्वीरित्या तुम्ही मंडळीने भरले. 52 उमेदवारांनी निवडणूक लढवली आणि त्या अतिशय अल्प काळात आपण 19+3 म्हणजे साधारण 22 लोक कालच्या या रणसंग्रामामध्ये विजयी झाले. काही लोक अतिशय कमी मताने गेले. हे जे जुन्या लोकांमधले महत्वाचे मोहरे जे काय आहेत, विलास विधाते, त्या दिवशी रात्री जे शांतपणे उभे होते, बसलेले होते, मी तुम्हाला विचारलं होतं तुमच्या मनात काय चाललंय म्हणून, तुम्हाला आठवत असेल तर मी म्हणलं होतं तुमच्या मनात काय चाललेलं आहे, आणि तुमचा पाय नेहमी मांडी हालत होती. मी म्हणलं ही अस्वस्थ आहेत, म्हणलं तुम्ही बोला, तुम्हाला काय बोलायचं. दुर्दैवानं ते 208 मताने गेले. भीमरावची मला वाटतं 3री-4थी टर्म झाली होती. भीमराव, तुम्ही तर मला वाटतं कॉलेजच्या ऐवजी शाळेतनं झाले होते का काय, ते शाळेतनं झाले होते बहुतेक. ते तर अवघ्या 81 मताने गेले. थोडा वेळ अगोदरच का बांधणी करायला मिळाला असता तर चिन्ह पोचवायला तुम्हाला अधिक संधी मिळाली असती. बांधणी करता येते की हो आपण उभा राहणार आहेत. त्या दिवशी हो नाही मध्ये होतं, एक कोणीतरी उमेदवार, मला वाटतं महेश 90 मतांनाच गेलेला आहे, महेश राऊत. हा बरोबर आहे ना, हा ते इक्बाल 128 काहीतरी, हा म्हणजे असं कमी फरकानं 5-6 उमेदवार हे निवडून येऊ शकत होते आणि पूर्ण बहुमत घेऊन
ही नगरपालिका तुम्ही चालवू शकला असतात. आजही 23 आहेत तुमच्या बरोबर, पण यदा कदाचित तसं जर काही झालं असतं, 22 यदा कदाचित तसं जर झालं असतं तर ते अधिक चांगलं राहिलं असतं. आणि म्हणून फार वादात नव्हतो आपण की आमको यही चाहिए, आम्हाला इतकंच पाहिजे तितकंच पाहिजे, हे आपण फार वादात नव्हतो. आपण कॉम्प्रोमाइजिंग याच्यात होतो. चुकीचा मेसेज काहीतरी शहरात जावा हे म्हणून ते नकोय, म्हणून मी मुद्दाम त्याचा उल्लेख करतोय की आपण वाटाघाटी करून हे मिटावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही एकसंघपणे ही निवडणूक लढवावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही राष्ट्रवादी काँग्रेस विजयी व्हावं. त्याचं कारण एक होतं की आपले पालकमंत्री दादा आहेत. बीड शहराचे 100-100 प्रश्न आहेत. बीड शहराचे रस्ते, पिण्याचं पाणी आहे, स्वच्छता आहे आणि लोकांना या सगळ्या गोष्टीचा किट आला होता. आणि एक चेहरा म्हणून जेव्हा बशीरगंजची सभा झाली आणि दादांनी सांगितलं की तुम्ही नगरपालिका निवडून द्यायचं काम तुम्ही करा, या शहराचा कायापालट करण्याची जबाबदारी माझी राहील, हे दादांनी बशीरगंज मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं. आज नगरपालिका तुमची आलेली आहे. काल विजयनं तसं तपशिलानं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना दादांना फार स्पष्टपणे अनिल सांगितलेलं किती मतांना आलेत, काय किती लोक आलेले, ही मताचं मताधिक्य हे 4-5 जण कमी मतानं गेल्याचं स्पष्ट बहुमत येऊ शकलं असतं. पण आपण थोडा लेट झालोय. 3 दिवस राहिले आणि आपण आपले फॉर्म भरण्याच्या तयारीला लागलो होतो आणि सगळी चर्चा झाली. आणि काल विजयनं बोलत असताना सांगितल्यानंतर मलाही सांगितलं त्यांनी की दादानी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुमचं काम तुम्ही केलेलं आहे, आता या नगरपालिकेचं शहराचा विकास करण्याची जबाबदारी ही माझी आहे. तुम्हाला गावकऱ्यांना दिलेला शब्द मी पूर्ण करत हे आपले पालकमंत्री यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं. आणि हो, मी नमूद केलं पाहिजे, अनिल आहे तिथं, शिवसेनेचे राज्याचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, नगरविकास खातं त्यांच्याकडे. खरं शहराला पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि रस्ते ह्या मूलभूत गरजापासून शहर लांब गेलेलं आहे. तेवढे कामं व्हावेत ही लोकांची एक माफक अपेक्षा आहे आता. आणि माझा विश्वास आहे की हे कामं होतील. कोण काय बोलतं काही नाही याच्यावर आता विश्वास ठेवू नका. मी इथं या व्यासपीठावर येऊन कुणी हटावं कुणी पळावं हे माझं काही डोक्यात नाही, काही नाही. या विषयाला इतकं महत्व देऊ नका. वारंवार त्यांचा उल्लेखही करू नका, कारण लोकांनी तुम्हाला आता निवडून दिलेला आहे आणि म्हणून यांचा काही उल्लेख करण्याची काही गरज नाही, काही नाही. मी तुम्हाला खात्रीने एक गोष्ट तर सांगतो, निवडून आलेले तर आहेच आहे, परंतु पराभूत झालेल्या उमेदवारांच्या सुद्धा वॉर्डमध्ये तितकंच ताकदीनं त्यांच्या मागणीनुसारचे कामं पूर्ण करण्याच्या संदर्भात आपण आग्रही राहू. ते आजच्या या प्रसंगी कारण त्यांचं योगदान राहिलं. त्यांच्या वॉर्डामध्ये आज साधारण 4.5 हजार मतानं, ज्या काय 4.5 हजार मतानं प्रेमलताताईच्या काही निवडून आलेले पराभूत झालेल्या उमेदवारांच्या वॉर्डामध्ये सुद्धा त्यांचं हे योगदान अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राहिलेलं आहे. हा जो काही कार्यकर्त्यांचा, सहकार्यांचा म्हणून, मी कार्यकर्ते म्हणल्यानंतर तुमच्यात आणि आमच्यातला अंतर वाढतं, त्याच्यामुळं सहकार्यांचा, सवंगड्यांचा जो काही संच इथं राहिलेला आहे. मला अभिमान वाटला त्या दिवशी, शेवटच्या दिवशी मतदानाचं 20 तारखेला 19 तारखेला नाही 20 तारखेला ज्या वेळेस अमर नाईकवाडेचा एकट्याची निवडणूक होती, त्या 3-4 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचा फार टोकाचा बालेपीर मधला सुद्धा कार्यकर्ता तिथं त्याच्या नातेवाईकाला सांगायला गेला होता आणि सर्वसमावेशक होत. अमर नाईकवाडे एखाद्या विशिष्ट ह्याच्यातले आहेत म्हणून मी कुठं जायचंय, तिथं या आपल्या बरोबर काम करणारा दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक सर्वसमावेशक लोक अगदी ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यावर
झेंड्याखाली उभा असलेला हा उमेदवार, त्याला साथ देण्यासाठी आपले नाते गोते पाहुणे मित्र या नात्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचले आणि अमर नाईकवाडेंना कमालीच्या फरकानं जे काही विजय झालेले, मी त्या वॉर्डातल्या आणि इतरच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं त्यांना धन्यवाद देतो. कारण साधी गोष्ट नाही. पुढचा धनसंपत्तीवाला माणूस, गडगंज संपत्ती असणारा माणूस, आणि त्याला अमरनी त्यांना एकूण मिळालेल्या मतापेक्षा 200 मतं जास्त घेऊन, मताधिक्य घेऊन, म्हणजे त्यांना 1500 मिळाले आणि या भाद्राला 1700 मताचं मताधिक्य मिळालं. म्हणलं कमाल केली हो, तुझ्याकडे काहीतरी काय म्हणलं, संसार एवढा नाही तुझा, ते एवढ्या मोठ्या माणसाला पाडून आला. मला कळत ना त्यांनी पाप केलं का पुण्य केलंय म्हणून. पाप केलं एवढ्या मोठ्या माणसाला पाडत असते. कमालीची निवडणूक केली पाहिजे. आणि असे याच लढवय्या लोकांचं विनोद आहेत, ते इथं निजाम बसलेले, हेच 12-15 लोक जे काय, आपण जास्त नव्हतो मागत, तुमच्यापर्यंत बिलाल पोचत सुद्धा नव्हतो आम्ही महेश, जास्त नाही, 8-9 लोक सातत्याने निवडून आलेले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची ही ताकद आहे शहरातली. तुम्ही तुमचे ठरवा, पण यांना घ्या, एवढंच एक आग्रहाची मागणी होती. परंतु दुर्दैवानं का सुदैवानं त्यांनी त्याला नकार दिला आणि जिथं तुम्ही कार्यकर्ते व्हायला निघाला होता तिथं तुम्ही आता मालक झालेला, मालक झाला तिथे तुम्ही. आता कुणाची यायची वाट पाहायचं काम राहिलं नाही. फक्त याद राखा, तेव्हा बाबा जो बारामतीचा आहे, बलता शिस्तीचा आहे. त्याच्या शिस्तीत किती बसताल काय, मला जरा तुमची भीतीच वाटायला लागली. आणि म्हणून शिस्तीनं काम करणारा नेता आहे आपला. पण बीड शहरातल्या जनतेला नाउमेद करणार नाही, ही खात्री मात्र तुम्हाला आजच्या या प्रसंगी इथं देतो. याचा अवकाश मला वाटतं आज संध्याकाळचं, मला आता कळलं त्यांचा दौरा रद्द झाला, येणार आहेत त्यावेळेस सगळ्यांची बैठक घालून तुमच्याशी हितगुजही करतील, शहरातल्या प्रश्नांची जाणीव, त्याची जाण तुमच्याकडनं समजून घेतील आणि आपलं काम आपण लवकरच सुरू करूया. यात कुणाच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही. परत एकदा यशस्वी झालेल्या सर्व उमेदवाराचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि या निवडणुकीत, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्यांचं योगदान राहिलेलं आहे पण अपयशी झालेले आहे, निवडणूक जिंकू शकले नाही, त्याही लोकांचं अभिनंदन. अतिशय चांगलं काम या निवडणुकीमध्ये, कारण हे टीमवर्क होतं. हे टीमवर्क जे काही घडून आलेलं आहे, याच्यामुळं निश्चितच विश्वास वाढल अशा प्रकारची खात्री वाटते. उमेदवारी देत असताना आश्चर्य वाटायचं, काही चेहरे यायचे, फोन करायचे, थोडं अजून जरा वेळ जास्त मिळाला असता तर 2-3 जण घेवरायला आले होते तिथं बोलायला. हो, सादे अंबानी की बात मेरी 2 बार हो, लेकिन इधर क्या चल रहा है वो पता ही नाही था, कसं चाललंय काय, अशा अनेक लोकांची चर्चा तिकडं व्हायची. आणि म्हणून कदाचित वेळ जर का असता तर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीचं संघटन करू शकला असतात आणि 19+3 च्या ऐवजी माझी खात्री आहे आपण 30 पर्यंत जाऊ शकलो असतो. परंतु असो झालं, ते काही थोडकं नाही. परत एकदा सर्वांचं, सर्व लढणाऱ्या 52च्या 52 उमेदवारांचं आणि अध्यक्षा श्रीमती प्रेमलताईंचं आणि सगळ्यांचं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करून मी इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षा सन्माननीय प्रेमलताताई पारवे यांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय भैया साहेब यांना अशी विनंती करतो की नवनिर्वाचित नगराध्यक्षा सन्माननीय प्रेमलताताई पारवे यांचा सत्कार करतील. सर्व मान्यवरांना विनंती की आपण नगराध्यक्ष साहेबांचा सत्कार करायचा आहे. यानंतर लागलीच नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार होणार आहे.
आदरणीय साहेबांच्या हस्ते या ठिकाणी दत्त होत आहे. धन्यवाद. यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय श्रीमती मोमीन सीमा परवीन अब्दुल यांचे मिस्टर सन्माननीय जकीर सौदागर यांचा सत्कार होत आहे आदरणीय भैयासाहेबांच्या हस्ते. तसेच सन्माननीय जैतुल्ला खान साहेब यांनी समोर यायचं आहे. या ठिकाणी आदरणीय भैयासाहेब आदरणीय राजेसाहेब यांच्या शुभ हस्ते या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार होत आहे. यानंतर सन्माननीय सर्वदे रेश्मा रामदास सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांना अशी विनंती की कार्यक्रम संपल्याशिवाय कुणी जाणार नाहीये. तसेच सर्वांचा एकत्रित फोटोही होणार आहे. यानंतर सन्माननीय सर्वदे रेश्मा रामदास यांना विनंती की आपण समोर यायचं आहे. सन्माननीय अमरनाना नायकवाडे सर यांनीही समोर यायचं आहे. सन्माननीय अमरनाना नायकवाडे, सन्माननीय श्रीमती सर्वदे रेश्मा, धन्यवाद. यानंतर श्रीमती मोरे सीता भैयासाहेब व सन्माननीय शिंदे प्रमोद गोरख या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी सन्मान सोहळा आदरणीय भैयासाहेब आदरणीय राजेसाहेब तसेच अनिल जगताप साहेब, आकडे साहेब, राऊत सर, गोरे साहेब, सुहाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. यानंतर शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय सूरज भैया चोपडे, सन्माननीय श्री संजयजी उढाण, सन्माननीय सौ शीतलताई चक्रे यांना विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यांचा सन्मान सन्माननीय दादा, सन्माननीय साहेब, सन्माननीय राजेसाहेब यांच्या शुभ हस्ते या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे या ठिकाणी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान सोहळा होत आहे. सन्माननीय सूरज भैया चुंगडे, सन्माननीय संजयजी उढाण, शीतलताई चक्रे, सन्माननीय मुजीबजी शेख साहेब यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच सन्माननीय श्रीमती बनसोडे आरतीताई रणजितराव व मोहम्मद नुजहत आरा मुनिरुद्दीन या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्रीमती बनसोडे आरतीताई, मोहम्मद नुजहत आरा मुनिरुद्दीन यांचा सन्मान सन्माननीय राजेसाहेब, सन्माननीय भैयासाहेब, सन्माननीय दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे.
यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय सय्यद फारुक अली, सन्माननीय धांडे महेशजी, आपणास विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय महेशजी धांडे, सन्माननीय सय्यद फारुक अली, शेख बिलाल, सन्माननीय शेख बिलाल. सर्व सन्माननीय नगरसेवकांना विनंती की आपण सर्वांचा एकत्रित आपला फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे. कोणीही सत्कार समारंभ झाल्यानंतर जायचं नाही आहे, अशी पुन्हा एक आपणास विनंती आहे. आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मीनाताई गोडसे, सय्यद सादेक अली यांना विनंती की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी सन्मान करण्यासाठी सन्माननीय भैयासाहेब, सन्माननीय राजेसाहेब, सन्माननीय दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर सन्माननीय जाधव पायलताई, सन्माननीय गुंजाळ धर्मराज, आपणास विनंती की आपण तसेच पायलताई जाधव शेख निजाम सर जनुद्दीन व सन्माननीय शेख शबाना मोमीनपुरा भागातील एक आदर्श नगरसेवक सन्माननीय शेख निजाम साहेब याचा सत्कार या ठिकाणी होत आहे. सर्वांना विनंती की आपल्याला सर्वांना एकत्रित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नवनिर्वाचित नगराध्यक्षा सर्वांचा आपल्याला एकत्रित फोटो घ्यायचा आहे. कुणीही जायचं नाही आहे. यानंतर सन्माननीय विनोद भैया मुळूक सर यांचा सन्मान होईल. सन्माननीय विनोदजी मुळूक सर. यानंतर अशफाक इनामदार यांचा सत्कार लक्ष्मण सन्माननीय विनोदजी मुळूक सर. पुन्हा एकदा सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष यांचं शब्दसमाने सहर्ष स्वागत. यानंतर विशेष सत्कार करण्यासाठी खालिद पीर शहर की आन बादशाह खालिद फारूकी, इनका सत्कार शिव क्षेत्र परिवार की तरफ से और हम सब की तरफ से हो रहा है और तालियों से इनका सत्कार करें. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा आपल्याला एक समोर